त्यांच्यावर उपचार चालू आहेत. तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पिसाळलेलं कुत्रं चावल्यानंतर काय होऊ शकतं, रेबीज होऊ शकतो, मोठी दुर्घटना घडू शकते. आणि आज ह्या ठिकाणी बघू शकता तुळजापूरचे मान्यवर आहेत. मला इथे ह्या ठिकाणी बोलवण्यात आलं. सुदर्शन भैया वाघमारे आहेत आणि त्यांनी खास टीम बोलवली आहे. म्हणे काय चालू भाई इथे कदम भैया चिवचिवे आहेत. आता काल 17-18 लोकांना कुत्रं चावलं तर लहान लेकरं वगैरे ऍडमिट आहेत. बरं त्यांच्यासाठी आज ही सगळं रणजितभाई इंगळे आम्ही स्वतः सर्वजण मिळून कुत्रं पकडायची मोहीम चालू केली आजपासून. हे भटके कुत्रे आहेत का सगळे? सगळे भटके कुत्रे आहेत आणि लहान लेकरांना चावावं लागले सगळे. कालचं पिसाळलेलं कुत्रं कुठे गेलं काय? 12-13 अरे बापरे मग धोकाच आहे ती. तुळजापुरात कुठे दिसलं तर तुमच्या मार्फत कळवा, तिथं पकडायचं. पिसाळलेलं कुत्रं जर कुठे दिसलं तर नक्की कळवा. आता हे काय करणार, हे कुत्रे कुठे सोडणार? कुत्रे आता घेऊन जाऊन त्याला इंजेक्शन वगैरे देऊन ते आत सोडून देणार. उपचार करून अक्कलकोटला. हे कुठली टीम आहे भैया? अक्कलकोटची टीम आहे. अक्कलकोट टीम बोलवली का? लोंढ्याच्या मुलाला चावले लहान हा. ऍडमिट लोंढ्याचा अरे बापरे लोंढ्याचा नातू जाऊ मध्ये टमटममध्ये कुत्रे घातले. इथं इथं आहेत का कुत्रे? थांबा 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 दाखवा कुत्रे किती पकडले, किती कुत्रे पकडले? अरे बापरे पिसाळलेले आहेत. थांबा 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 अंगावरील अंगावरील. हे तुळजापूरचे पिसाळलेले कुत्रे सगळं का बघा हा. सगळे पिसाळलेले बघा ही. 13-14 कुत्रे पकडले काय? 13-14 जास्त आहे ते. हा. ही मोहीम 4 वाजेपर्यंत चालू आहे. कुठेही पिसाळ्याला कुत्रं आढळून आलं तर कळवा. तुळजापूरमध्ये जर कुठे पिसाळलेलं कुत्रं दिसलं, भटकं कुत्रं दिसलं, जे नागरिकाला त्रास द्यायले आणि सावध राहा म्हणून लेकरं सगळं. होय गे होय गे. पण ह्याला मारत बिरत नाहीत ना? नाही मारा. हा फक्त ह्याला तुम्ही म्हणजे लस बीज देऊन सोडणार. जंगलामध्ये सोडणार जेवण केली होय. डोंगरामध्ये नेऊन सोडणार. हे तुम्ही काय स्वखर्चानं मागवलं का कसं? खर्चानं मागवला. नमस्कार बांधवांनो, आजची 20 एप्रिल आहे. काल तुळजापूरमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यानं हायदोस घातला होता. 14 जणांना चावलेला आहे. आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून तुळजापूरचे ह्या ठिकाणी मान्यवर नगरसेवक आहेत. रणजित भैया इंगळे आहेत, चिवचिवे साहेब आहेत, सुदर्शन भैया वाघमारे आहेत. आणि त्यांनी काय उपाययोजना केल्या, काय त्यांचं म्हणणं आहे आणि ह्या कुत्र्यांना पकडलेल्या कुत्र्यांना किती कुत्रे पकडले, तुळजापुरात काय मोहीम आहे त्यांना प्रत्यक्ष विचारूया. आणि आपल्यासोबत आहेत तुळजापूरचे नगरसेवक रणजित भैया, चिवचिवे साहेब आहेत, सुदर्शन भैया. तर मला सांगा मेंबर, नेमकं आज ही काय आम्ही उपक्रम बघत आहोत कुत्र्यांचा सगळा आरडाओरडा वगैरे, नेमकं काय प्रकरण आहे? काल जरा जवळपास 13 ते 14 जणांना एक पिसाळलेलं कुत्रं बरं चावलं. त्यात कमीत कमी 4 ते 5 लहान लेकरं होते. बरं. तरी त्यांना रॅबिट बी होऊ शकतं. होय रॅबिज होऊ शकतो. त्यामुळं ही जी दक्षता नगरसेवक म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी कुत्रे पकडायचा कार्यक्रम आज घेतला होता. बरं. भटके कुत्रे भटके कुत्रे फक्त ह्यानं कुठं सोडणार? आणि आम्ही नाम नेऊन सोडणार आहोत. बरं. नेमकं काय प्रक्रिया आहे, कसं सोडणार काय? आणि आता 2 म्हणजे लस प्रकारे दिले जाणार त्यांना. हां एक ते रेबीज होणे म्हणून हां आणि म्हणजे त्यांच्यापासून पिल्ले वगैरे काय होणे बरोबर आहे. हां हां 2 ही इंजेक्शन वगैरे देणार त्यांना होय. आणि त्यांना सोडून देणार. अतिशय चांगला उपक्रम आहे, जनतेच्या हिताचा आहे, जीवनावश्यक आहे. आणि आता किती वाजेपर्यंत चालणार आहे? पिसाळलेलं कुत्रा अजून सापडलं नाही बरं का. बरं. हो ती कुठं आता बघितलं सगळीकडे हां. पण काय सापडलं नाही. तरी आम्ही तुळजापूरच्या नागरिकाला कुणाला काय दिसलं, हो. दिसलं किंवा काय आलं हो. तरी तात्काळ करावं.